गेल्या वर्षीपासून नवी मुंबईमध्ये कामगारांचा मुद्दा खूप आग्रही पडलेला आहे आणि या मुद्द्यावर अनेक बैठका घेऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अक्षय साळवे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नेमका काय मुद्दा आहे आणि काय प्रश्न आहेत तुमचे। ऍक्च्युली मागील 7 ते 8 महिन्यापासून हा कामगारांचा विषय चालू आहे। त्या विषयामध्ये आम्ही कामगार आयुक्तांची बैठकही झाल्या। आमच्या कामगार आयुक्तांनी मान्यही केलं की या सुट्ट्या देणं बंधनकारक आहे। कामगारांचे जे विषय आहेत ते रास्त आहेत, परंतु तरीही या विषयांवरती अनुषंगाने ज्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे ती कारवाई अद्याप झालेली नाही, कारण अजून त्यांचा एरिया सुद्धा मिळाला नाही जो 2023 ला दिला पाहिजे होता। प्रमुख मागण्या काय आहेत ज्या अजूनही मार्गी लागलेल्या नाहीत? आमच्या सर्वात प्रथम पहिल्या प्रमुख मागण्या ह्याच होत्या की 365 दिवसांपैकी 240 दिवस भरून घेतले जात होते, परंतु ज्या उर्वरित दिवस होते जे 127 दिवस होते त्याचा कुठल्याही प्रकारे कामगारांना वापर करून घेणं किंवा त्यांचा कुठल्याही प्रकारचा पेमेंट मिळत नव्हता इतक्या वर्षापासून। तर आपल्या माध्यमातून आपण आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार सेनेच्या माध्यमातून आपण तो विषय त्यांच्यासमोर मांडला। 18 वर्षापासूनची ही पिळवणूक त्यांच्या समोर निदर्शनात आणली आणि आता त्यांचा जो GR आहे त्याच्या GR मध्ये त्यांचा बदलाव करायचे परिवर्तन आहे आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही इथे आलो आहोत। आजच्या बैठकीमध्ये काय झालं? ऍक्च्युली ही बैठक ही जी माननीय कैलाजी शिंदे हे जे आयुक्त आहेत त्यांच्याकडे आज आम्ही त्या विषयाच्या अनुसरून गेलो होतो, कारण की 7 ते 8 महिने झालेत आमची प्रोसेस पुढे होते, परंतु कामगारांना न्याय अजून हातात मिळाला नाही किंवा पेपरवरती मिळालेला नाहीये। तर त्या अनुषंगाने शिंदे साहेबांशी चौकशी किंवा शिंदे साहेबांशी बोलणं केलं असता माननीय जे शिंदे साहेब आहेत त्यांना प्रिन्सिपल एम्प्लॉयर ह्या शब्दाचा अर्थ माहिती नाही, म्हणजे ही अत्यंत दयनीय परिस्थिती आहे नवी मुंबई महानगरपालिकेची। ते स्पष्टपणे कामगारांना बोलत आहेत की तुम्ही कामगार आमच्या हद्दीतले नाहीयेत किंवा तुम्हाला आम्ही एम्प्लॉयमेंट किंवा जनरेशन केलेलं नाहीये। मग नवी मुंबई महानगरपालिका जर प्रिन्सिपल एम्प्लॉयर नाहीये, मग कोण आहे प्रिन्सिपल एम्प्लॉयर या नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामगारांचं? हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे। पनवेल नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त जे अशा प्रश्नांचे उत्तर देतील तर आपण दाद तरी कोणाकडे मागणार? या सर्वांवर पुढची भूमिका तुमची कशी असणार आहे? आमचा एकच मुद्दा आहे, आम्ही कायदेशीर लढाई करत आहोत। आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनाही पत्र दिलेलं आहे, जे आपले कोकण आयुक्त आहेत त्यांनाही पत्र दिलेलं आहे की जे शिंदे साहेब आहेत जे आपले आयुक्त आहेत नवी मुंबई महानगरपालिका जे मनमानी कारभार चालू आहे त्याच्यावरती त्वरित बंदी घातली पाहिजे, आयुक्तांची बदली केली पाहिजे असा आमचा पूर्णपणे निर्णय आहे। कारण की जर कामगारांना न्याय मिळवून देऊ शकत नाही असा आयुक्त काय कामाचा आपल्या? आणि ह्या कामगारांचे ही जी पिळवणूक आहे ही 18 वर्षापासूनची पिळवणूक आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही ऍक्शन घेतलेली आहे। आताही सुद्धा आम्ही संघरत्न खिल्लारे मॅडमला भेटलेलो आहोत, त्यांनी आम्हाला आश्वासन न देता आम्हाला संध्याकाळपर्यंत पत्र देणार आहेत आणि सुट्ट्या कामगारांना जे घरी बसले होते त्या दिवशी कामावर बोलवणार आहेत आणि त्यांना ते दिवस भरून देणार आहेत असे आश्वासन दिलेले आहेत। अद्याप पत्र अजून आलेलं नाही, आज संध्याकाळी मिळणार आहे। तर आपल्यासोबत होते अक्षय साळवे। नवी मुंबई महानगरपालिका कामगारांचे प्रश्न कशा प्रकारे सोडवते पाहणे गरजेचं राहील। CL गुप्तांसोबत मी सुमित गायकवाड, TV1 इंडिया, नवी मुंबई। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।